सर्व मित्रांना जय आदिवासी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एक न्यू व्लॉग व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज कोथिंबीर वडीची रेसिपी बनवायची आहे मित्रांनो. मस्तपैकी टेस्टी अशी कोथिंबीरची वडी बनवणार आहे आज मस्त. कारण की लय दिवस झाले आम्ही कोथिंबीर वडी खाल्ली नव्हती, त्याच्यामुळं म्हटलं मग आज कोथिंबीर वडी बनवायची आपल्याला. तर आज थंडी पण थोडी जास्तच होती, त्याच्यामुळं म्हणलं चांगलं तरी काहीतरी झालं पाहिजे, त्याच्यामुळं मग बनवली आज. मग आता बाकीची सगळी तयारी झालेली, फक्त आता बनवायची मस्तपैकी आणि कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी खायची. तर चला, तर तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने, गावाकडल्या पद्धतीने का वडी कशी बनवायची. चला मग. हळद पावडर घेतली, मीठ आहे आणि जिरे आहे, आणि इकडं आपण मिरची लसूण दळून घेतलेलं आहे, आणि इथं आपली दोन अशी कोथिंबीर घेतलेली बरीच. आपण आता बेसन पीठ आणि आपलं बाजरीचं पीठ आहे ना, चाळून आणि चांगलं मळून घ्यायचं आहे. आता त्याच्यासाठी घेतलंच आपण, आता वतलंय बेसनचं पीठ. आता बाजरीचं पीठ घ्यायचं. आता त्याच्यात कोथिंबीर अशी चांगली धुवून घ्यायची 2-3 पाण्यामध्ये चांगली व्यवस्थित. आता बाजरीचं पीठ चाळून घेतलंय, आता त्याच्यामध्ये चाळू राहिले परातीमध्ये मम्मी. आता बेसन पीठ चाळून घेतंय. आता आपण ते हळद, जिरे, मीठ आणि ते ना बेसन आणि बाजरीच्या पिठात मिक्स करून घेऊ. आता मिरची ते पण टाकून घ्यायचं त्याच्यात. पाणी जास्त नाही टाकायचं, कारण की त्या कोथिंबीर मध्येच पाणी असते, थोडं धुवून घ्यायला असते आपण, त्याच्यामुळे त्याच्यात पाणी पण आहे. आता कोथिंबीर ऍड करू त्याच्यात, सगळी काढून घ्यायची. दोन जोड्या कोथिंबीर घेतलेली, तुम्हाला जेवढ्या बनवायच्या तेवढ्या जोड्या तुम्ही घेऊ शकता. आता चांगलं मळून घ्यायचं, याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय सगळं. आता आपला असा गोळा तयार झालेला आहे कोथिंबीरीचा वड्याचा. चांगलं त्याला असं मळून असं घेतलेलं आहे. ह्या चाळणीला आहे ना तेल लावून घेतलेलं आहे, थोडं थोडं, जास्त पण नाही लावायचं, एकदम हलक्या हाताने चोळून घ्यायचं फक्त तेल बोटाने. आता याची अशी बारीक असं त्याला तेलात मळून घेऊ डबल. याचे छोटे छोटे असे गोळे बनवून घ्यायचे. आता हे बघा, आता हे असं बनवून घ्यायचे मस्त, सगळ्या पिठाचे बनवून घ्यायचे. हे बघा, हे आपलं पीठ आहे, हे असं बनवून घेतलंय. अजून एकदा संपूर्ण असे बनवून घेतले, मग त्याला छोटे छोटे असे कापून घेऊ आपण. सगळे असे आपण बनवून घेतलेत. आता याला ना आता उकळायला ठेवू आपण गॅसवर. हे बघा कशी बनवलेली, तुम्ही साईज कमी जास्त मोठी करू शकता त्याच्यात. आम्ही काय थोडी मोठी साईज धरली. आता याला उकळायला ठेवू आपण. याला आता शिजल्यावर मग तळून वगैरे घ्यायचे अजून. चला आता ठेवून देऊ. गॅस पेटून घेतलाय, आता त्याच्यावर कढई ठेवली, कढईत पाणी आहे, आणि त्याच्यावर आपण त्या वड्या आता ठेवून देऊ चांगले शिजायसाठी, बरं का मित्रांनो. शिजल्यावर मग दाखवतो तुम्हाला थोड्या वेळाने. हे बघा, शिजून आता रेडी झाल्यात. आता त्याला तेल वगैरे लावायचं आहे, अजून तळून घ्यायचे आहे मित्रांनो. आता तव्यावर त्याला तळून घ्यावं लागेल. बघा, तवा ठेवला इथं, आता तळून घ्यायचे त्या.
हे बघा आता आपण तव्यावर घेतल्या टाकून चांगल्या अशा परतून घ्यावं लागतं मित्रांनो, कडक अशा बनवायच्या. तवा गरम केला, त्यावर तेल टाकून घेतलं. थोड्याच वेळात तयार होऊन जाते ना आपल्या. अजून त्याच्यात तेल टाकून घ्यायचं थोडं, म्हणजे कसं पटकन गरम कडक अशा भाजते त्या. पलटी वगैरे करून घ्यायचं थोडं त्याला. मस्त असं कुरकुरीत अशा तयार होते आणि थोड्याच वेळामध्ये खायला पण भारी लागत आहे. चपाती संग ना तर तशीच पण खाऊ शकता तुम्ही. आपल्या आता रेडी झालेलं आहे मित्रांनो. हे बघा तुम्हाला दाखवतो मित्रांनो, मस्त पपाय डेलिशियस असं कुरकुरीत अशा आपल्या कोथिंबीर वड्या रेडी झालेल्या आहे मित्रांनो. ह्या बघा ठुल्या तिथं मित्रांनो, एक आपण खाऊन पोह्या बघा मस्त असे झालेले सुके सुके, जास्त तेलकट पण नाही. अजून एकदम गरम 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 म्हणजे सगळं. हे बघा एक खाऊन पाहतो. एकदम भारी झालेली. तशी पण खाल्ली तरी चालते, चपाती संग खाल्ली तरी चालन, एवढी चांगली झालेली आहे मित्रांनो. हे बघा किती मस्त दिसते भाजी. तशीच खायला ना भारी वाटू राहिली, चपाती नसली तरी चालेल, तशीच खाल्ली ना तर एकदम मस्त छान वाटू राहिला. खरं एकच नंबर झाली. आजची रेसिपी आवडली असेल मित्रांनो तर लाईक सबस्क्राईब नक्की करा, शेअर करा. खायला या मित्रांनो, आपल्याला खायला या मित्रांनो. आजचा ब्लॉग इथेच संपवतो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो. सर्वांना जय आदिवासी.